नमस्कार. आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद. सध्या वर्तमानपत्रातील बातम्यांनुसार कोरोनाचा पुन्हा एकदा फैलाव होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याच्या चिकित्सेचा भाग स्वतंत्र विचारांचा आहे. तथापि काही प्रतिबंधक उपाय करता येणं शक्य आहे का, असा विचार मनात येणं स्वाभाविक आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार त्याचे उत्तर हो असे आहे. मागच्या कोरोनाच्या साथीत त्याचा चांगला परिणाम झाल्याचेही लक्षात आले आहे आणि काही मित्रांनी सूचना केल्यावरून आयुर्वेदाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. हा केवळ अंदाज नाही तर प्रत्यक्ष अनुभव आहे, याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आयुर्वेद शास्त्रामध्ये अभ्यंग स्नान म्हणून एक शब्द आहे. अभ्यंग स्नानाचा उपयोग नित्य करावा असा उपदेश आहे. अभ्यंग स्नान याचा अर्थ असा की शरीराला स्निग्ध पदार्थ लावून आंघोळ करणे. नित्य अभ्यंग स्नान केल्याने श्रम, जरा म्हणजे वार्धक्य आणि आजाराला प्रमुख कारण असलेल्या वातदोषाचा नाश होतो. म्हणून वात ही बाब फारशी साधी वाटत असली तरीसुद्धा ती खूपच महत्त्वपूर्ण आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या स्निग्ध पदार्थात दोन पदार्थ येतात. एक म्हणजे तेल आणि दुसरे तूप, किंवा संस्कृत भाषेत त्याला घृत असे म्हणतात. त्यात तेल हे वातदोषासाठी सर्वश्रेष्ठ आहे. शरीराला नियमितपणे तेल किंवा स्नेह लावल्याने वरील गुणांची प्राप्ती होते. यातील गर्भित अर्थ समजण्यासाठी आपण काही विचार पाहू. आपले शरीर पंचमहाभूतांनी बनले आहे. भारतीय तत्वज्ञानात सृष्टीचे वर्गीकरण 5 घटकात केले आहे. ही वर्गीकरणाची एक शास्त्रीय पद्धत आहे. ते घटक आहेत आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. त्यामुळे बाहेरील जगात आपण जे काही आपल्याला हितकर असेल ते करतो, तेच किंवा तसेच आपण आपल्या शरीराला हितकर असेल ते करतो किंवा करावे. यालाच तत्वज्ञानाच्या परिभाषेत पिंडित ब्रह्मांडी न्याय असे म्हणतात. जसे आपण घरातील लाकडी उपयोगी वस्तू अधिक काळ टिकाव्यात म्हणून त्यांना पॉलिश करतो, त्यामुळे त्यांचा लवकर नाश होत नाही, त्याला कीड लागत नाही, यामुळे त्याचे आयुष्यमान वाढते. या पॉलिशमध्ये मुख्य घटक स्निग्धता असलेला पदार्थ असतो. शिवाय कृमीनाशक किंवा काही केमिकल असतात. त्या केमिकलचा सूक्ष्म परिणाम आपल्या शरीरावर अहितकर म्हणून होऊ शकतो, तो भाग वेगळा. भारतात फार प्राचीन काळापासून लाकडी सामानाला, घराच्या छताच्या लाकडी भागाला वर्ष 2 वर्षात तेल लावण्याची पद्धत अस्तित्वात आहे. कोणत्याही यंत्रात झीज होऊ नये म्हणून आवश्यक त्या ठिकाणी स्निग्ध द्रव्य म्हणून तेल वापरले जाते. भारतीय तत्वज्ञानावर उभ्या असलेल्या आयुर्वेद शास्त्रात हीच बाब शरीरासाठी उपयोगात आणण्याचा उपदेश केला आहे. आपणास प्रयोगच करून बघायचा असेल तर करून बघा. 2 विड्याची पाने घ्या. एकाला तेल किंवा तूप लावा आणि निरीक्षण करा. त्यांच्या वाळण्याच्या किंवा खराब होण्याची, रंग बदलण्याची प्रक्रिया किती काळानंतर होते ते पहा. आपल्याला त्या दोनही पानातील फरक लक्षात येईल आणि सर्वत्र हा न्याय सारखाच असतो याची खात्री पटेल. तेल आणि तूप ही जी 2 द्रव्ये आहेत, त्यांच्या बाबतीत आपण असे कधीही ऐकले नसेल की जुन्या झालेल्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये कृमींची निर्मिती झाली आहे, अळीसारखे सजीव त्यात निर्माण झालेत, असे कधीही होत नाही, आजपर्यंत झालेले नाही. याचा अर्थ ही दोन्ही द्रव्ये सूक्ष्म वा स्थूल सजीवांची निर्मिती किंवा वाढ रोखण्यात मदत करणारीच आहे. आणि यातील महत्त्वाचा भाग म्हणजे हे दोन्ही द्रव्ये आहारद्रव्ये असून शरीराला उपयुक्त असून बाधाकर नाहीत. त्यामुळे कोणत्याही कृमीनाशकापेक्षा
ती सर्वात श्रेष्ठ आहेत, म्हणून त्यांचे नित्यसेवन आवश्यक ठरते. अभ्यंग स्नान हे नित्य करावयास सांगितले आहे. आज अनेक गोष्टीत कृमीनाशक परंतु शरीराला अपायकारक केमिकलचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. त्याचे वाईट परिणामही दिसून येतात. पेस्ट कंट्रोल आणि त्याचे घातक परिणाम आपणास ठाऊक आहेत. त्यांच्या छोट्या आवृत्ती आपणास इतरत्रही बघावयास मिळतात. शास्त्रकारांनी आज सूक्ष्म सजीवांचा विचार करताना व्हायरस नावाच्या सूक्ष्म सजीवापर्यंत शोध घेतला. कदाचित त्यापेक्षाही अधिक सूक्ष्मता असलेले जीवाणू असू शकतात. तथापि तो विचार बाजूला ठेवून आपण आपल्या मूळ विषयाकडे पाहू. शरीराला तेल किंवा तूप लावल्यानंतर इतर अनेक गुणांबरोबर शरीराच्या ठिकाणी त्वचेवरती एक सूक्ष्म असा स्नेहाचा थर निर्माण होतो. अशा प्रकारचा तेलाचा थर निर्माण झाला तर सूक्ष्मातील सूक्ष्म जीवाणू जे तेलामध्ये कधीही निर्माण होत नाही ते शरीरामध्ये प्रवेश करण्यास सक्षम होऊ शकणार नाहीत. त्यामुळे या सूक्ष्म सजीवांच्यामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या आणि त्याची चिकित्सा नसणाऱ्या व्याधींचा शरीरात प्रवेश होणार नाही. संसर्गाने होणारे त्वचाविकारही होणार नाहीत. अभ्यंग स्नान करताना स्नेहद्रव्य म्हणून बहुधा ही दोनच द्रव्ये वापरली जातात. उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी तुपाचा उपयोग करणं अधिक चांगलं आणि शीत प्रकृतीच्या व्यक्तींनी तेलाचा उपयोग करणं अधिक चांगलं. या अनुषंगाने वरील अभ्यंग स्नानाचा विचार हा अत्यंत सोपा आणि दीर्घायुष्य वाढवण्यास सहजपणे मदत करणारा आहे. याच्या उपयोगाने वाताचा नाश होतो, म्हणून वेदनांचा नाश होतो. लवचिकता शरीरामध्ये येते कारण त्यामध्ये सर्वाधिक जास्त स्निग्ध गुण असतो. लवचिकता आली की शरीराच्या सर्व हालचाली आणि विकासाला अडथळा निर्माण होत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ज्या पद्धती किंवा योजना केलेल्या असतात त्या योजनांमध्ये अनेक कारणापैकी एक कारण हे आरोग्याच्या संबंधातून शरीराला उपकारक असे असतेच. काही विद्वानांनी लहान बालकांना तेल लावून स्नान घालू नये असा तर्क मांडला. तथापि नंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी ज्या या तर्काला पाठिंबा देत होत्या त्यांनीच लहान मुलांसाठी बेबी ऑइल बनवून मोठा व्यवसायही केला. हे आपणास ठाऊक आहे. भारतातील आजही प्रत्येक घरात एक आरोग्यदायी पद्धत पाळली जाते. बाळ जन्माला आल्यानंतर प्रसूताला 2-3 महिने भरपूर तेल लावून आंघोळ घातली जाते. ज्यांना काही कारणामुळे शस्त्रकर्म इत्यादीमुळे हे करणे शक्य होत नाही त्यांना कटिशूल किंवा कमरेचे विकार होतात. प्रसूती नंतर मोठ्या प्रमाणात श्रम झालेले असतात. वातदोष वाढलेला असतो. इतरही लक्षण निर्माण झालेली असतात. यासाठी भरपूर तेल लावून स्नान करण्याचा उपदेश केलेला आहे. आयुर्वेद या सर्वांचा विचार करून आयुष्याला हितकर काय आणि सुखकर काय याचा पूर्ण विचार करूनच आपले उपदेश मांडत असतो. शाश्वत अपायकारक नसलेली जीवनशैली आयुर्वेद म्हणून जगापुढे उपयोगासाठी ठेवली आहे. त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. तुर्तास एवढेच. चांगलं वाटलं तर आवडलं म्हणा, सदस्य व्हा. धन्यवाद.